मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार, सेमी फायनल नंबर 1 चा शिल्पकार सुनील केवडे, मॅन फ्रॉम ढवळेपाडा. आपण क्रीडा मंचावर येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. सोहेल आणि त्याचा साथीदार यस प्रतीक पाटील आणि सोहम पाटील टेंबिवलीकरांचे ही जोडी क्रीडांगणावरती दाखल होतीये. द टार्झन ऑफ टेंबिवली. षटक क्रमांक पहिलं. इथे पहा इन फ्रंट ऑफ द विकेट खेचलाय, बॉल चाललाय सिली मिड ऑफला. एक सिंगल जी कंप्लीट होतीये. एका सिंगलच्या मदतीने इथे धावफलकाचा शुभारंभ देखील होतोय. आदरणीय रायगड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय सन्माननीय जितूभाई पाटील या स्पर्धेचे संकल्पक तथा प्रणेते या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. एक आकडा जसा आला ना, मुंबई करता खरं तर योगदान आहे. ज्यावेळी धोका होता मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याचा, त्यावेळी ठिणगी पडली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आणि मग 107 हुतात्मे पुढे आले. त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती महाराष्ट्र आपण पाहिला. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया आपण. अर्थातच आपण पाहतोय उमरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अजय जिगारे आणि त्याच समेत आमचे भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. एक आकर्षक टी शर्ट आणि त्याच समेत एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी जिचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती अर्थातच सुनील केवणे ठरलाय या सामन्याचा हिरो. विशालजी म्हात्रे प्रेम कन्स्ट्रक्शनचे मालक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. रायगड चषक 2024 चा प्रवास. आजचा या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, अंतिम रजनी. आपण पाहत आहोत रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आदरणीय सन्माननीय जितूभाई पाटील यांच्या वतीनं जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं तसेच क्रीडा शौकीनांचं मनाच्या अंतःकरणापासून या मनसे रायगड चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आपण वळतोय क्रीडांगणावरती. ऑफिशियली पहिली लढत, व्यावसायिक ग्रामीण क्रिकेटमधली पहिली लढत इथे मात्र सुरू आहे. या ठिकाणी आदरणीय भास्कर लोंगले, आदरणीय नवनाथजी लोंगले यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. गोलंदाजीचा वेग जर सोहेलचा पाहिला तर इथून प्रत्येक वेळी असं म्हणतात ना की वेगावर स्वार झाल्यानंतर ज्या पद्धतीने अचूक टप्पा साधतोय, कंट्रोलिझम दाखवतोय, स्वतःच्या गोलंदाजीत जे काही इम्प्रूव्हमेंट्स आहेत, प्रॉपर एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. गोलंदाज सोहेल च्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. षटकातला पुढचा बॉल ओव्हर दी स्टंप्स आलाय. इथे पहा प्रतीक पाटील वेगळ्या शैलीत, स्वतःच्या ट्रॅडिशनल पारंपरिक शैलीमध्ये होता, परंतु त्याला देखील इथे बीट केलंय. या चेंडूवर इथे मात्र निर्धावतेनं सांगता होत असताना फक्त 2च धावा टेंबिवली संघाच्या ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिलं षटक सोहेलच्या माध्यमातून सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. एकंदरीत पहिलीच लढत क्रीडांगणावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे पहा हलक्या हातानं फक्त उडवून दिलाय बॉलला, सिलिमिड ऑफ मध्ये टिपलाय, झेल संपलाय. फलंदाज प्रतीक पाटीलचा खेळ आता मात्र संकटांच्या भोवऱ्यात सापडलाय. तो टीम मायरा काय बॉलिंग केली आहे सोहेलनं. अफलातून गोलंदाजी, धडाकेबाज. इट्स अ मार्वलस स्पेल ऑफ बॉलिंग. स्वतःची गुणवत्ता दाखवणारा हा खरं तर गोलंदाजीचा स्पेल त्यानं हाताळलाय. षटक क्रमांक 1 मध्ये त्यानं धावा खर्च केल्या 2 आणि अत्यंत महत्वाचे दोन्ही धुरंधर पहिले सलामीवीर प्रतीक पाटील आणि सोहम हे दोघांनाही माघारी धाडण्यामध्ये त्याला यश आलंय. एका बाजूला मुंबई क्रीडा नगरीतले खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही पाहतायत
चीता कॅम्प ट्रॉम्बे. खरं तर आदरणीय सन्माननीय भोईर साहेबांच्या माध्यमातून हा संघ इथे पुरस्कृत केला गेला आणि त्या विपक्षामध्ये RD बॉईज बायरा 11 टेंबिवली हा संघ क्रीडांगणावरती आपलं नशीब आजमावत असताना, परंतु काय पलटवार केले तिथे. पहिल्याच षटकात स्पष्ट संकेत दिलेत. गोलंदाजीचा तोफखाना अक्षरशः वापरलाय तो टीम चीता कॅम्प ट्रॉम्बे या संघाच्या माध्यमातून. दुसरं यानंतरची लढत एका बाजूला रोशन 11 भादवड आणि त्या विपक्षामध्ये वडवली बी हा संघ. आणि पहा पहिल्याच बॉलवर इथे आणखीन एक धक्का टीम टेंबिवली. इथे मात्र पहा फार मोठ्या संकटांच्या फार मोठ्या अडचणींच्या बोऱ्यात इथे फसताना डाऊन. जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बनलाय जनतेचा. जितूबाईने ठेवलाय म्हणजे रायगड चषक मानाचा. यानंतरची लढत रोशन 11 भादवड करेश मात्रे फॅन क्लब टीम आणि त्या विपक्षामध्ये जय बाबा आयांश 11 चेंज द गेम वडवली बी कमलेश पाटील फॅन क्लब टीम. क्रीडांगणावरती फार मोठी धुरंधर युद्ध सारखीच लढाई तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. मॅच नंबर 2 रोशन 11 भादवड आणि जय बाबा आयांश 11 चेंज द गेम वडवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ऑफिशियली रिपोर्टिंग करायची आहे. काय गोलंदाजी करतायत. मोईन आलेत बॉलिंग ट्रॅकवर. इथे पहा बॅकफुटवर जाऊन बॉल चाललाय, स्लॅश केला बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध. असं म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि तीच सद्यस्थिती टेंबिवली संघाच्या सध्या बात्यात. आणखीन एक धक्का, चौथ्या विकेटचं पतन आणि मागच्या वर्षीचा विजेता अंतिम विजेता टेंबिवलीकर इथे मात्र अत्यंत मोठ्या संकटांच्या भोवऱ्यामध्ये फसलाय. 1 मोर विकेट डाऊन. नवीन बॅटर मिस्टर आदित्य भोईर मैदानाच्या आतमध्ये, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. यश आणि आदित्य भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 4 विकेटचं पतन झालं. प्रतीक पाटीलकडनं फार अपेक्षा होत्या द टार्झन ऑफ टेंबिवली, त्याचा मात्र खेळ फसलाय. इथे पहा स्लॉक स्वीप करायचा होता परंतु वेगावर स्वार होता गोलंदाज तुफान वेगवानतेनं. 5 षटकं खेळायची आहेत आणि त्या 5 षटकांमध्ये इथे पहा पहिल्याच षटकात म्हणजे पहिल्या 2 षटकांचं जर सत्र आपण पाहिलं त्यामध्ये 4 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय तर टीम चीता कॅम्प ट्रॉम्बे या संघाला. देवा 11 चीता कॅम्प ट्रॉम्बे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 3 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. तुम्ही पाहत आहात एक व्यावसायिक ग्रामीण क्रिकेटचा गट. पालघर, ठाणे, रायगड, मुंबई उपनगर या परिसरातील एक गाव ग्रामीणचे संघ आज इथे मात्र खेळत असताना. बॉल तयार. इथे पहा बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय. कर्विलिनियर मोशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चेंडूच्या माध्यमातून फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू तैनात असताना एक सिंगल इथून मात्र कन्वर्ट होईल. सिंगलच्या बळावर संघाची टोटल पोहोचली 4. हा आकडा जेव्हा येतो ना तेव्हा आठवण होते नरवीर बाजीप्रभू देशपांडे. 4 आणि 5 मार्च 1659 ची रात्र म्हणजे ज्या दिवशी खरं तर पावनखिंड पावन झाली. आपल्या मराठ मावळ्यांच्या रक्ताचा अभिषेक खरं तर त्या दगडांवरती पावनखिंडीतल्या झाला आणि एक फार मोठा इतिहास त्या दिवशी. इथे पहा बॅटन पॅड मधून अक्षरशः बॉलला सरळ लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. मानवंदना देत असताना ठोकलाय. आदित्य भोईरच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. क्रॉस चेक करावा लागेल. इज इट 6 और नॉट. हा षटकार आहे की नाही त्याकरता रिव्ह्यू घेतलाय. चला आपण चेक करतोय. इथे ऑफिशियली आमच्या तिसऱ्या पंचांना विनंती आहे की टेक्निकल रूम मध्ये आपण दाखल व्हायचं. जे काही आहे ते स्वच्छ आणि पारदर्शक क्रिकेट तुम्हाला या रायगडाच्या भूमीमध्ये पाहायला मिळेल.
कुठल्याही खेळाडूवर इथे अन्याय होऊ दिला जाणार नाही. आणि एका बाजूला आपण पाहतो की देवा 11 चीता कॅम्प ट्रॉम्बे हा संघर्ष करत असताना संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. जसा अजिंक्य कांबळेनं नाणेफेक जिंकली ना, त्याला ठाऊक होतं की विकेट गोलंदाजीला पूरक आहे, चेस करणं तितकंच सोपं आहे. त्यामुळे त्यांना लगेच मैदानाचा रागरंग पाहून इथे एक क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रतिस्पर्धी टेंबिवलीकरांना आमंत्रित केलंय फलंदाजी करता. सर रतन टाटांचं एक वाक्य आहे की आयुष्यात आहे ना, निर्णय तुम्ही जो घेतला ना की मागे वळून पाहू नका. जो निर्णय घेतलाय तो योग्य कसा आहे हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. कदाचित तेच काम इथे ट्रॉम्बे हा संघ करतोय. आपण क्रॉस व्हेरीफाय करत असताना चार धावा आहेत, 4 चौकार आहे. आणि पहा योग्य रिव्ह्यू मी तर म्हणेन की टीम ट्रॉम्बे या संघाचा, चीता कॅम्प ट्रॉम्बे देवा 11 हा संघ क्रीडांगणावरती आदरणीय भोईर सरांच्या माध्यमातून इथे मात्र पुरस्कृत केला गेला हा संघ. त्या विपक्षामध्ये टेंबिवलीकर खेळतात. अप्रतिम सबमरीन होता. ऑपस्टिकच्या प्रॉपर लाईन ऑफ ॲक्शन इथे मात्र चेंडू हाताळत असताना षटक क्रमांक दुसऱ्याची देखील होती समाप्ती. या षटकात धावा खर्च केल्यात त्या फक्त 6 आणि 2 षटकांचं इथे मात्र सत्र संपल्यानंतर 5.00 धावा प्रति षटक. यस, 4 पूर्णांक प्रति षटक संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 8 या धावसंख्येवर. लढत इथे संपली आहे. पहिला सेमीफायनलची जी लढत होती ती खरं तर थ्रिलर पाहायला मिळाला. म्हणजे ज्या पद्धतीनं चुरस्ता क्रिकेटमध्ये कशी असावी त्याचं सर्वोत्तम उदाहरण होतं. एका बाजूला मार्केवाडी आणि एका बाजूला ढवळेपाडा. परंतु या मॅचमध्ये थोडासा ट्रॉम्बे संघ टेंबिवलीकरांवर हवी होताना दिसतोय. परंतु भिवंडीचं क्रिकेट आहे ना पूर्ण वेगळं आहे. म्हणजे कधीही कोणत्याही क्षणी पलटवार करण्याची क्षमता टेंबिवलीकरांमध्ये आहे. कारण हा संघ यंदाच्या हंगामामध्ये अनेक नामांकित स्पर्धा गाजवलेला हा संघ आहे. त्यामुळे इतक्या सहजासहजी ते देखील बॅकफूटवर जाणार नाही. कारण आदित्य भोईर टीमचा कॅप्टन अजूनही मैदानाच्या आतमध्ये तक धरून बसलाय. गोलंदाजी मार्कवर सोहेल आलेत षटक क्रमांक 3 घेऊन. गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल. सुपर्ब गोलंदाजी, तुफान वेगवानता दाखवतोय. प्रत्येक गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. स्वतःची क्वालिटी काय, स्वतःची गुणवत्ता काय हे दाखवत असताना इथे मात्र अत्यंत निर्णायक क्षणी ज्यावेळी संघाला गरज आहे त्यावेळी चांगली चमकदार कामगिरी इथे मात्र ट्रॉम्बेकर करतात. पहिलाच डॉट बॉल. सोहेलनं मात्र स्पष्ट संकेत दिलेत, इथे आम्ही आलोय तर लढण्याकरता. मुंबई उपनगर परिसरातील हा संघ आहे. निश्चितच दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील प्रथमतः ते टेंबिवली संघाच्या विपक्षात खेळत असताना ओव्हर दी स्टंप्स बॉल तयार. इथे पहा पेस व्हेरिएशन्स, बदलाव पाहायला मिळाले. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असताना एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 9 या धावसंख्येवर. एका धावेसाठी संघर्ष आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ना. आणि खरं तर काय आयोजन बहरदारता पाहायला मिळते. आदरणीय जितूबाई पाटील हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर होते. त्यांना ठाऊक होतं आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांसाठी अशा पद्धतीनं हे दिमागदार आयोजन होणं फार गरजेचं आहे. आणि ती संकल्पना सत्यात उतरवली आदरणीय जितूबाई पाटील, रायगड जिल्हा मनसेचे अध्यक्ष. आणि रायगड मनसे चषक सध्या आपण पाहतोय. बॉल तयार. इथे पहा, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. यष्टा उद्ध्वस्त केल्या, दांडी वाकवली अक्षरशः आणि फलंदाजाला परतावं लागणार आहे. आप बैल मुझे मार अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. 1 विकेट. साहेबांची घेऊन सातात लागलाय जनसेवेला. जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात. आदरणीय अजय गायकवाड यांनी बनवलेलं सन्माननीय जितूबाई पाटील यांच्यावरचं हे गाणं. आता खरं तर आपण म्हणतो ना की भिवंडीचा प्रशांत भोईर, रायगडचा अजय गायकवाड आणि पम्या डीजे पम्या यांची ना प्रत्येक पटलावर मेहनत आहे. राजकीय, शैक्षणिक, क्रीडा प्रत्येक विश्वातल्या व्यक्तिमत्वाकरता त्यांनी दाखवलेली मेहनत आणि त्यांनी बनवलेली गाणी फार मोठी प्रसिद्धी देऊन गेली आहे प्रत्येक व्यक्तिमत्वाला. इथे मात्र जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज आहे. सोहेल षटकातला पुढचा बॉल.
ओव्हर दी स्टम्प्स चाललाय. इथे पहा पायावर जाऊन आदळला, वेगवान बॉल होता, स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे पहा वेगानं फेक देखील केली. काय तत्परता आहे ट्रॉम्बेच्या प्रत्येक खेळाडूकडे. लेग बायचा सिग्नल आल्यानंतर संघाची टोटल मात्र इथे जाऊन पोहोचली आहे 10 ऑन स्कोर कार्ड. 10 धावा, 5 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. खऱ्या अर्थानं इथे वळूयात मैदानाच्या दिशेनं. गोलंदाज तयार, आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय परंतु नियंत्रण होतं त्या उसळीमध्ये देखील, परंतु पंच दाखवत आहेत इट्स अ वाईट बॉल सिग्नल. पहिल्या बाउन्सचं नोटिफिकेशन देखील आलं. जी खरं तर धुसमस होत होती ना, आदरणीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ते ओळखलं आणि खऱ्या अर्थानं मी सन्माननीय आदरणीय जितूभाई पाटील या गोष्टीचा उल्लेख इथे जरूर करेन की स्वतःच्या विचारांचा एक व्यापक पक्ष ज्या आदरणीय माणसांना सुरू केला, आदरणीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे खरं तर मराठी माणसाची अस्मिता जपण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आणि इथे पहा बॉल चला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. राजसाहेबांचं त्यावेळचं वाक्य होतं की माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही आहे, परंतु माझा वाद त्याच्या आजूबाजूला त्यांच्या असणाऱ्या 4-5 बडव्यांशी आहे. हे आदरणीय सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं वाक्य होतं. आणि खरं तर ज्यावेळी 19 जून 1966ला शिवसेनेची स्थापना केली त्यावेळी शिवतीर्थावर आदरणीय प्रबोधनकार तिथे उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करतोय, परंतु राजसाहेबांनी स्वतःच सांगितलं, कारण त्यांच्या पाठीशी कोणी उभं नव्हतं, ती उणीव ती कमतरता तिथे होती, त्यामुळे राजसाहेबांनी स्वतःच सांगितलं की आज मी स्वतःला या पूर्ण महाराष्ट्राला अर्पण करतोय. तर इथे मात्र क्रॉस व्हेरिफिकेशनचं नोटिफिकेशन आलंय. ऑन अबाउट द वेस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन देखील दिन साजरा झालाय अगदी उत्साहामध्ये आणि तितक्याच जल्लोषामध्ये. इथे एकंदरीत आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय. आदरणीय बाळा इकारे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आपल्या ऑफिशियल टेक्निकल रूममध्ये. आणि गरज आहे आदरणीय जितूभाई पाटील 2024 करता प्रत्येक मराठी माणसानं खरं तर राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची नितांत गरज आहे आता. कारण प्रत्येक जनमानसाकरता मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता खंबीरतेनं लढलेत आणि हे फार महत्त्वाचं आहे. इथे मात्र टेक्निकल रूममध्ये आपण आहोत. एकंदरीत ऑन अबाउट द वेस्ट कमरेच्या वर चेंडूचं लँडिंग आहे की नाही ते इथे मात्र चेक केलं जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण चेंडूचं जे लँडिंग आहे ते प्रॉपर इन पॉपिंग क्रीज आहे, त्याच्यामुळे इथे ऑफिशियली ऑथराइज डिलिव्हरी आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय. सोहिलच्या माध्यमातून संघाची टोटल पोहोचली आहे 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा ज्या खरं तर पटलावर जोडल्या गेल्यात. थोडंसं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीनं पलटवार केलाय ट्रॉम्बेनं टीम टेंबिवलीवर, म्हणजे मागच्या वर्षीचा खरं तर विजेता संघ आहे टेंबिवली, आणि त्यांची अवस्था अशी मैदानाच्या आतमध्ये करून ठेवली आहे की निश्चितच पहा 3 षटकं संपली आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 13 या धावसंख्येवर. गडी आतापर्यंत जर बाद झालेले पाहिले आपण तर बरोबर 5 गडी इथून मात्र गमावले गेलेत टीम आरडी बॉयज मायरा 11 टेंबिवली या संघाच्या माध्यमातून. नबियोल नवीन गोलंदाज ट्रॉम्बे संघाचं प्रतिनिधित्व इथून तो करेल. आपण पाहत आहात मनसे रायगड चषक 2024चा हा अभूतपूर्व आणि तितकाच दिमागदार सोहळा, न भूतो न भविष्य असणारं घडवलं जाणारं हे आयोजन आणि फार मेहनत आहे. आदरणीय निकेश राऊत असतील, तदनंतर अक्षय राऊत असतील, ओमकार असतील, तदनंतर सन्माननीय आदरणीय जितूभाई पाटील यांचा विश्वासाची थाप खरं तर भैरवनाथ क्रीडा मंडळ गारपोलीच्या पाठीशी आहे आणि खरं तर तेच प्रणेते आणि शिल्पकार आहेत पूर्ण या डोलाऱ्याचे. वळूयात प्रांगणाच्या दिशेनं. गोलंदाज तयार. नबियुल पहिलाच बॉल ओव्हर दी स्टम्प्स. इथे पहा खरं तर चेंडू जाऊन आदळला देहयष्टी किंवा पायाच्या प्रभागामध्ये. इन्व्हॉल्वमेंट होती का बॅटकटची, या सगळ्या गोष्टींचा इथून मात्र दुजोरा घेतला जाईल. एक सिंगल तर कन्वर्ट झाली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 सध्या प्रगती पथावर आहे. पहिलाच सामना
ग्रामीण क्रिकेटच्या बलाढ्य म्हणजे ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई उपनगर या विभागातील ग्रामीण एक गाव एक गटातील 8 टॉप क्वालिफायर्स, 8 टॉप संघ इथे मात्र तुम्हाला भिडताना आज दिसत आहेत. यानंतर दुसरी लढत तुमच्या भेटीला येणार आहे. आपण इथे विनंती केली आहे दोन्ही संघांना. फटका चांगला आहे ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर. बॉल चाललाय लॉंग ऑन, अगदी मिड लॉंग ऑनच्या क्षेत्रात इन फ्रंट ऑफ द विकेट हा फटका खेचला होता. 2 धावा वेगानं पूर्ण करण्याचा जो मानस होता, जे धाडस दाखवलं टेंबिवलीच्या या दोन्ही खेळाडूंनी, त्याच 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील आणि संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 16 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 5. यानंतर एका बाजूला भादवड संघ, एका बाजूला चेंज द गेम वडवली बी संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जसा पहिलं सेशन संपेल, जसं मध्यांतर होईल, तसं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन्सचं आपण संघनायकांचं करूयात सहर्ष स्वागत टॉस करण्याकरता. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल, षटक क्रमांक 4. इथे पहा ऑफ ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय स्वीपर कव्हरमध्ये 30 यार्डच्या अगदी समीप. इथे मात्र एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. एका बाजूला टेंबिवलीकर भिडतायत, एका बाजूला ट्रॉम्बे. टी वर्सेस टी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण पाहतोय मनसे रायगड चषकाचा हा आविष्कार. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अपोजिट एंडकडनं समालोचन कक्षाच्या. इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि याच अतिरिक्त धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना टीम टेंबिवली 18 या धावसंख्येवर. या खरं तर कटाक्षानं गोलंदाजी हाताळण्याचा जो मनसुबा मनामध्ये तय टीम ट्रॉम्बे, देवा 11 चीता कॅम्प ट्रॉम्बे क्रीडांगणावरती अत्यंत तीक्ष्ण भेदक गोलंदाजीचा मारा सुरू आहे. गोलंदाज तयार. इथे पहा फटका अक्षरशः खोदून काढलाय. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध इथून मात्र 2 धावा पळून काढण्याचा जो मानस होता तो पूर्णत्वास नेला. संघाची टोटल पोहोचली आहे 20 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4. 4 ऑथराइज बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू इथून मात्र शेष आहेत. 5 षटकांचं हे सत्र आहे आणि सध्या जर आपण पाहिलं ना तर पूर्ण म्हणजे प्रेक्षकांना जे बघायचं आहे मल्टी हिट्सचं क्रिकेट, त्याला कुठेतरी रोख लावली आहे ट्रॉम्बे संघानं. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे परंतु प्रोटेक्शन देखील तितकंच जबाबदारीनं तैनात आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. एक धाव जी कन्वर्ट केली आहे. पहा इतके गडी गमावले टेंबिवली संघानं आणि असं असताना देखील लॅक ऑफ कोऑर्डिनेशन, ताळमेळाची उणीव थोडीशी मैदानाच्या आतमध्ये जाणवली. इथे मात्र एकच सिंगलच्या सहाय्यानं 5 चेंडूंचं सत्र संपल्यानंतर संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 21 या धावसंख्येवर. शिरूर तो कोई भी कर लेता है, योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. आणि ते काम इथे विघ्नेश आणि यशची जोडी करेल का? शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत लढणं जो प्रसंत करतो ना तोच खरा योद्धा. क्रीडांगणावरती ते काम कोण करणार? गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नबियुल. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. टेनिस क्रिकेट विश्वाला लागलेलं हे खरं तर एक ग्रहण आहे आणि बॉलच्या मेरिटनुसार इथे फलंदाजी होत नाहीये. षटक क्रमांक 4 ची समाप्ती होत असताना 4 षटकांचं सत्र संपलंय. नबियुलने या षटकात खर्च केल्यात त्या तब्बल जर आपण पाहिलं तर 8 धावा आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना टीम आरडी बॉईज मायरा 11 टेंबिवली पोहोचली 21 या धावसंख्येवर. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. मी विनंती करतो पाण्याची व्यवस्था पंचांकरता देखील करा, स्टंप्स करता. आदरणीय ज्ञानेश्वर रघुनाथजी खेडेकर, उपाध्यक्ष कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नक्कीच राजसाहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता जसं मैदानाचं नियोजन आहे तसंच नियोजन दोन्ही तालुक्यात पाहायला मिळेल. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, तुमच्या या ज्या शुभेच्छा आहेत आणि तुमच्या हा जो मनामधला जो तुमचं जे ध्येयबळ प्रेम आहे निश्चितच त्यांना सलाम. इथे मात्र वळूयात शेवटचं षटक जे प्रगतीपथावर. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका कारण आज आपल्याला मेगा ग्रँड फिनाले देखील आहे, त्यामुळे इथे मात्र वेळ अत्यंत निर्णायक असणार आहे. हॅलो दरम्यान
महेशजी क्षीरसागर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या शुभेच्छांचा या ठिकाणी स्वीकार. अर्थातच भाकरीच्या पाड्याचे हे रहिवासी आहेत महेशजी क्षीरसागर. आपलं सुद्धा मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. आणि रोशन 11 बादवड आणि त्याच्या विरोधात जय बाबा आयांश 11 चेंज द गेम वडवली बी दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण चला मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. शेवटचा षटक पहिल्याच बॉलवर. हा इथे फटका फसला. टिपिकल कॉपी बुक स्टाईल हा फटका खेचला होता, परंतु पहा फटक्यात टायमिंग थोडस कमकुवत. बॅटरला परतावं लागणार आहे. धक्का क्रमांक 6 टीम टेंबिवली करता. बॅटर इनॅट नंबर पोझिशन नंबर 8 8व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याकरता आला आणि आकिब शेवटचं षटक हाताळण्याकरता मात्र सज्ज आहे. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स. इथे पहा प्रॉपर गोलंदाजी होते. यष्टांच्या वर्ण वेध घेतलेला बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आदरणीय उमरोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अजयजी घारे, नवनिर्वाचित उपसरपंच महोदय या क्रीडा स्पर्धेतून रजा घेत असताना या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांचं आगमन देखील होत आहे. पुन्हा एकदा खरं तर आपण पाहिलं मागच्या क्षेत्रात फटका खेचायचा होता. लॉंग लेग किंवा फाईन लेगचं क्षेत्र निवडायचं होतं, परंतु गोलंदाजाचा वेग इतका जास्त आहे की फलंदाजाचं टायमिंग त्याला साधता येत नाहीये. हे यश आहे कदाचित. चांगल्या गोलंदाजीचं यश आकिब इथून मात्र दाखवत असताना 3 चेंडूंचं सत्र संपलंय. संघाची टोटल पोहोचली आहे 21-21 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहत आहात मनसे रायगड चषक 2024 या स्पर्धेची सलगता जर आपण पाहिली त्याच शिताफीनं आणि तितक्याच दिमागदार पद्धतीनं हे आयोजन रंगवण्यामध्ये रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय जितूबाई पाटील यांचा हा सर्व आविष्कार आहे. गोलंदाज तयार. प्रॉपर गोलंदाजी पॉकेटचा वापर करतो इथे गोलंदाज. आणि पहा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल. अपील झाली आहे, परंतु पहा इथे यस बाईचं सिग्नल. एक सिंगल इथून मात्र जोडली जाईल. सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडूंचं सत्र इथे मात्र संपलंय आतापर्यंत. यस 4 चेंडूचं षटक हे संपलंय आणि या सत्र संपायला शेवटचे 2 बॉल इथून शेष आहेत. थोडंसं पहा मोमेंटम इथे मात्र स्लो केलं टेंबिवली संघानं आणि त्याचं कारण होतं गोलंदाजीचा तोफखाना अक्षरशः वापरलाय ट्रॉम्बे संघानं. बॅक ऑन द टार्गेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना यष्ट्यांचा चौखूर उधळलाय. गोलंदाजानं आकिब इथे मात्र पलटवार करतोय. टेंबिवलीच्या आणखीन एका फलंदाजाला परतावं लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम टेंबिवली. मिस्टर यश गोराटकर. आउट. संघ आणि त्या विपक्षामध्ये जय बाबा आयांश 11 चेंज द गेम वडवली बी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचंय. टॉस मध्यंतराच्या मध्ये निश्चितच होईल. गोलंदाज तयार. प्रॉपर ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला आणि इथे पहा धावगेड्याचा जो केविलवाडा प्रयत्न केलाय. धावचीतची संधी निर्माण झाली आणि फलंदाज देखील धावबाद झाला. ऑफिशियली स्कोर कार्ड मात्र थांबलंय. 2च मिनिटं फक्त. 22 या आकड्यावर दोन्ही संघ. टीम ट्रॉम्बे जर आपण नोंद घ्या या गोष्टीची, विजयाकरता 23 धावसंख्येची गरज आहे. देर आर 30 डिलिव्हरीज अँड 23 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम देवा स्पोर्ट जीता कॅम्प ट्रॉम्बे या संघाला. चला आपण जाऊया. या ठिकाणी सन्मान सोहळा तर होणारच आहे, परंतु
बाईंचं कार्य इतकं फार मोठं आहे की म्हणायला गेल्यानंतर अर्थातच मनसेच्या माध्यमातून आज या मंचावरती आम्ही गेली अनेक वर्ष हा मंच पाहतोय. भरभरून प्रेम देणारे व्यक्तिमत्व आणि त्यातूनही बाईंनी मनसेच्या माध्यमातून जे काही शिलेदार या ठिकाणी घडवलेत. खरं म्हणायला गेलं तर सामाजिक कार्याची जाण काय ती या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी दाखवली. कारण पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिलं होतं की आदिवासी आणि मतिमंद मुलांसाठी संगणक वाटप यावर्षी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअर देण्यात आल्या आणि त्यातूनही प्रेक्षकांसाठी दरवर्षाप्रमाणे लकी ड्रॉ हा आपल्याला पाहायला मिळतं. परंतु याच सामाजिक कार्याची जाणीव जर पाहायला गेलं तर बाईंनी जे शिलेदार घडवलेत खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अगदी कांद्याला कांदा लावून त्यांचे निकटवर्तीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत तालुका सचिव आदरणीय अक्षयजी महाले या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि याच अक्षयजी महालेंनी अर्थातच मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीच्या दिवशी मराठी भाषेचा गौरव वाढवण्यासाठी मराठी रील्स जितक्या चांगल्या पद्धतीत बनवता येतील त्या रील्स बनवण्याची स्पर्धा त्यांनी घडवून आणली आणि त्या स्पर्धेचा रिझल्ट त्यांनी आज आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि त्या रिझल्टचे जे मानकरी आहेत पारितोषिकांचे ते मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या मानकऱ्यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. तृतीय क्रमांक या ठिकाणी ठरलाय साहिल अशोक शिनारे. मी विनंती करेल जितूबाई पाटील यांना की आपल्या शुभ असतेच या अक्षय आपण सुद्धा समोर यायचंय. अगदीच्या सामाजिक कार्याची जाणीव जितूबाईंनी ठेवली त्याच पद्धतीचं सामाजिक कार्य या ठिकाणी अक्षय महाले यांच्या बाबतीत पाहायला मिळत आहेत. दरवर्षी काही ना काही नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न त्यांचा आणि तो प्रयत्न या मंचावरती आपण पाहतोय. अर्थातच तृतीय क्रमांक साहिल अशोक शिनारे ठरलाय. मराठी भाषेच्या रील्स त्यांनी बनवल्या होत्या. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच मला वाटते मानकरी आहे. द्वितीय क्रमांक जिला जातोय श्रेया समीर राणे. अक्षयजी महाले खूप खूप छान असा उपक्रम तुम्ही हाती घेतलाय. खरं तर त्यांच्या रील्स आपण डाउनलोड करून घेतल्या तर आपण आपल्या स्क्रीनवरती त्या दाखवू शकतो. हा यस जरा टेक्निकल टीम पहा आपल्याला या शक्य होतात का गोष्टी. द्वितीय क्रमांक श्रेया समीर राणे. ही जी रील्स आहे पहा हे कितव्या कोणत्या क्रमांकाचं आहे. फर्स्ट प्राइज का. हा तृतीय क्रमांकाचं थर्ड आहे. खरं तर तृतीय द्वितीय पहिला असं काही नाही परंतु त्यांचा जो काही सन्मान इथे होतोय तो खूप छान आहे. हा आवाज आला पहा बॅटचा स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध मारलेला हा षटकार 6 धावा. यस त्याच्यानंतर आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचे रील्स. चला कॅप्टन टॉस साठी या सेकंड मॅच. मला असं वाटतं बादवड टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. चेंज द गेम वडवली बी टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी या. आणि या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत अर्थातच अरुणेश विबर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. टाळ्या फ्री मध्ये असतात. खरं म्हणायला गेलं तर अगदी चांगला उपक्रम. फ्री मागू नका. मराठीसाठी फ्री मागतो ना म्हणून ही अवस्था आहे. मराठीवरती रील्स त्याने बनवल्यात भाषेवरती आणि अद्यापही कोणी टाळ्या वाजवत नाही. ही खरोखर खंतेची बाब आहे. टाळ्या जोरदार होऊन जाऊ द्या. हा आता कुठेतरी वाटते की महाराष्ट्रात होत. ऑन साइडला खेळण्याचा इथे प्रयत्न आणि बॉल देखील चाललाय सीमारेषा पार. 2 धमाके पाहायला मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या चिता कॅम्प ट्रॉम्बे या संघाकडून. येस समीर आपण मॅच कडे स्कोररला कॉन्सन्ट्रेट करायला सांगा. अर्थातच या ठिकाणी जे विजेते आहेत अर्थात त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. काहीतरी संदेश किंवा काय मनोगत या ठिकाणी ते व्यक्त करण्याचा मनसुबा त्यांनी आखलाय. आपण त्यांच्याकडे जाऊया. येस डीजे थोडा आवाज वाढवा या माईकचा. हॅलो चेक. हॅलो ओके. हॅलो नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे चाललेले सर्व क्रिकेट ह्यांचे सगळ्यांचे स्वागत.
आज आपण जो मराठी म्हणजे मराठी गौरव दिनाचा जो पुरस्कार ठेवला किंवा मराठी भाषेचं महत्त्व सांगण्यासाठी अक्षयदादाने खूप मोठा कार्यक्रम राबवला आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलांनी मराठी भाषेसाठी खूप चांगलं मराठी भाषेचा अभिमान, मराठी भाषेचा स्वाभिमान आणि मराठी भाषा का आणि कुठे बोलावी ह्याचं महत्त्व दिलं आणि त्यामध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला. त्याबद्दल मी सर्वांतर्फे आपलं सर्वांतर्फे आपले धन्यवाद करते आणि सगळ्यांसाठी धन्यवाद. धन्यवाद ताई. अर्थातच आपलं मार्गदर्शन आणि आपले शब्द मात्र कानात जरूर घुमतील. आपण जाऊया महत्त्वपूर्ण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. मॅच एकीकडे कंटिन्यू राहील. अर्थातच या ठिकाणी SBI डेप्युटी जनरल मॅनेजर आदरणीय PK नाईक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान जितूभाई यांच्या शुभ हस्ते केला जाईल. फार मोठं व्यक्तिमत्व या मंचावरती दाखल आहे आणि गेल्या वर्षी आपण अनुभवलं होतं. जसं समीर आपण सांगतो की प्रत्येक वेळेस काही ना काही उपक्रम बचत गटांचा जो विषय होता नॅशनलाइज बँकेकडे तो जितूबाईंनी रायगड जिल्ह्यामध्ये हाताळला आणि खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर अर्थातच या ठिकाणी त्याच नॅशनलाइज बँकेचे खरं म्हणायला गेलं तर SBI बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर PK नाईक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्या समेत आदरणीय प्रेम गुणाणी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. SBI डेप्युटी जनरल मॅनेजर प्रेम गुणाणी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्या समेत नवीन श्रीवास्तव SBI डेप्युटी जनरल मॅनेजर त्यांचाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्या समेत या ठिकाणी TCS मॅनेजर विजय शंकर चव्हाण यांचाही सन्मान करण्याची विनंती. ओमकार तुपेचे मार्गदर्शक आहेत का? यस. TCSचे आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस SBI मॅनेजर सौम्या मोयंत्रा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याचसमयी त्या ठिकाणी SBI मॅनेजर सुजय दत्ता सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सुजयजी दत्ता सर. त्याचसमयी SBI मॅनेजर फराज खान सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याचसमयी आदरणीय वीरेनजी वाके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. वीरेनजी वाके. त्याचसमयी त्या ठिकाणी आदरणीय प्रतीकजी महाजन उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. धावसंख्या आतापर्यंत 15 आणि आता गरज येते फक्त 8 धावांची. इट्स अ मॅक्झिमम अफलातून स्ट्रोक केसला इथे फलंदाज उमरने षटकार. थँक्यू डीजे तुम्ही जाऊ नका तिकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहताय
शिवसेना कामगार सेना तालुका प्रमुख आदरणीय संदीपजी बोराडे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. लायन ग्रुपचे अध्यक्ष आहेत, खरी ओळख आहे. अगदी त्यांचा बर्थडे फार मोठा सेलिब्रेट झाला होता, 4 पाटा दुमदुमला होता. महाराष्ट्र मनसे हा विजय चौकार येतोय, तो मात्र चिता कॅम्प ट्रॉम्बे टीमसाठी. विजय चौकार, अभिनंदन असेल या टीमचं. आणि टेंबिवली टीम लास्ट इयर चॅम्पियन होती, परंतु ती या स्पर्धेतून बाहेर गेले. त्यांना पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विनंती आहे चेंज द गेम वडवली बी टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर या, कारण बादवड टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. त्याच समय त्या ठिकाणी स्वयंरोजगार मनसे उपाध्यक्ष आदरणीय सोनीपी बेबे येथे उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा